एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। चंद्रपुरातील ठाकरे सेना, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना झालेत। 10 नगरसेवकांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। हे सर्व 10 नगरसेवक मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षासंदर्भात कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं हे सर्व 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना 24 आणि हे 10 नगरसेवक मिळून मॅजिक फिगर असलेला 34चा आकडा गाठण्याची शक्यता आहे। बातमी सोलापुरातून आहे। झेडपीसाठी बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानं भाजपकडून टीका करण्यात आली। बार्शी तालुक्यामध्ये जनता श्रेष्ठ, कुणाला विजयी करायचं हे जनतेच्या हातामध्ये आहे। आमचे सर्व 18 उमेदवार निवडून येतील। भाजपच्या राजेंद्र राऊत यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। नेमकं कशा पद्धतीनं कुणाला विजयी करायचं ह्याचा निर्णय जनतेच्या हातामध्ये। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना 6 जिल्हा परिषद आणि 12 18च्या 18 उमेदवार कमळ या चिन्हावरती उभा केलेले आहेत। आमचा जसा बाजार समितीला निकाल लागला, निकाल जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाला, त्याच धर्तीवरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 18 पैकी 18 जागा आमच्या निश्चितपणाने येतील। कल्याण डोंबिवलीतील 4 मिसिंग नगरसेवकांचा शोध ठाकरेंनी घ्यावा अशी प्रतिक्रिया आमदार राजेश मोरे यांनी दिली। महायुतीमध्ये शिवसेना भाजप 103 नगरसेवक निवडून आलेत। कुठल्याही नगरसेवकाची गरज नसल्याचं म्हणत मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आरोप फेटाळले। नगरसेवकांची आवश्यकता लागणार नाही, कारण आमचं हा महायुतीचं सरकार मोठ्या बहुमताने आणि या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला सगळं निवडून दिलेलं आहे। आणि त्यामुळे आता त्यांचा अंतर्गत प्रश्न ते कुठे गेले, काय गेले, त्यांनी त्यांचा तपास करावा। ते कोणा आरोप करत असेल तर चुकीचे आहेत आरोप आहेत, कारण आमचं बहुमताचं सरकार या कल्याण डोंबिवली महानगरपालिका आलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा दरेकरांना फटका बसलाय। प्रवीण दरेकर वाहतूक कोंडीत तब्बल 2.5 तास अडकले। महामार्गाचं रखडलेलं काम लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रवीण दरेकर यांना सुद्धा फटका बसलाय। तब्बल 2.5 तास ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते। यानंतर महामार्गाचं रखडलेलं काम लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। 2.5 तास फक्त एका इंदापूरला होतो, तुम्हाला यायला लेट त्याच्या फक्त इंदापूर। एवढा मी पॅनिक झालो होतो। तर लोकांना नेहमी हा अनुभव त्रास 100% होत असणार आणि तुमच्या मार्फत मी सांगतो की मी स्वतः पाठपुरावा करेन आणि लवकरच, कारण शेवटी स्वतःचं जेव्हा जळतं तेव्हा कळतं। आज मी प्रत्यक्षात भरायला गेलोय, त्याच्यामुळे तुमच्या लोकांना काय त्रास होत असेल त्याच्यामुळे मी आता डे टू डे याचा फॉलोअप घेऊ आणि आपण फार लवकरात लवकर हे कसं होईल याचा प्रयत्न करू आणि अवघड नाहीये। बातमी नाशिकमधून आहे। मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे ते पिंपरी फाटा दरम्यान 6 पदरीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। समृद्धी महामार्गावरून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांसाठी हा रस्ता आता सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात येत असून यामुळे देखभाल खर्च कमी होईल। दरम्यान पिंपरी फाटा ते वडपे दरम्यानच्या 6 पदरीकरणासाठी 200 अतिक्रमणधारकांना NHAIनं नोटीस बजावल्या आहेत। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब गणपतीचं दर्शन घेतले। पार्कातील उद्यान गणेश मंदिरातील गणेशाच्या भव्य मिरवणुकीमध्ये त्यांनी दर्शन घेतलंय। छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये राज ठाकरे यांनी सहकुटुंब गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। सध्या माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो। या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज पार्कात देखील गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि या निमित्तानं राज ठाकरेंनी सहकुटुंब गणपतीचं दर्शन घेतलंय।